श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, आयुष्यभर साथ कोणी देत नाही। कुणी आज तर कुणी उद्या साथ सोडूनच जातं। आयुष्य चालायचं नाही, पण सावरायचा अनुभव तर आलाच आहे। नाती तुटतात आणि लोकही बदलतात। ज्याला गरजेपेक्षा जास्त वेळ दिला जातो तीच व्यक्ती अनेकदा दुःख देते। लवकर मिळणाऱ्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत आणि ज्या गोष्टी जास्त काळ टिकतात त्या लवकर मिळत नाहीत। अंतरच शिकवतं की जवळीक काय असते। पैशांची झणझण सत्याला गप्प करते। कर्मानेच माणसाची ओळख होते। महागडे कपडे तर दुकानातले पुतळेही घालतात। मित्रांनो, मलम मिळवण्याच्या लालसेने आपली दुखरी नस लोकांना सांगणं हे मूर्खपणाची शेवटची हद्द आहे। जर यशस्वी व्हायचं असेल तर ध्येयावर नजर ठेवा। विचार वाहत्या पाण्यासारखे आहेत, त्यात घाण मिसळली तर तो नाला बनेल आणि जर सुगंध मिसळला तर तेच गंगाजल म्हणलं जाईल। प्रयत्न करा की जीवनाचा प्रत्येक क्षण हा चांगलाच जाईल, कारण आयुष्य राहो वा न राहो पण चांगल्या आठवणी नेहमी जिवंत राहतात। माणूस कितीही कष्ट करो, अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि शेवटच्या क्षणी माया, यापैकी कुणीही साथ देत नाही। मित्रांनो, आपली जीभ कधीही रिकामी होऊ देऊ नका, नाहीतर तुमचे जवळचे लोकही तुम्हाला ओळखायला नकार देतील। प्रेमाच्या रस्त्यांशी काही संबंध नसतो, ते तिथेही रस्ते बनवतं जिथे कोणताही रस्ता नसतो। मित्रांनो, वेळेवर कदर न करणाऱ्या लोकांना पुन्हा कधीच भेटू नका। दुसऱ्यांच्या जीवावर उडाल तर स्वतःच्या पंखाने उडण्याचं कसब तुम्ही विसरून जाल। वय वाढल्यावर हे नक्कीच समजेल की काही लोकांना गमावणं हे खरं तर खूप काही मिळवण्यासारखं होतं। आयुष्यात अडचणीत साथ देणारा आणि अडचणीत साथ सोडणारा कधीच विसरत नाही। मित्रांनो, वचन होतं ते फिरलं, नशा होती ती उतरली, मन होतं ते भरलं, माणूस होता तो बदलून गेला। आयुष्यात कधीही लग्नातल्या जीवनाची निंदा करू नका, कारण कोणीतरी बाप वर्षानुवर्षे मेहनत करतो त्याच जीवनासाठी। मित्रांनो, आयुष्य माणसाचा चेहरा नाही तर त्याचे विचार त्याला सुंदर बनवत असतात। माणसाला उगाच मतलबी म्हटलं जात नाही, त्याला आपल्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या दुःखात जास्त मज्जा येते। माणूस तोपर्यंत सहन करतो जोपर्यंत त्याची सहनशीलता असते, त्यानंतर तो ना नात्यांना महत्त्व देतो ना आपल्या माणसांना। मला माझ्या चारित्र्यावर इतका विश्वास आहे की कुणी मला सोडू शकतं पण विसरू शकत नाही। माझ्या आठवणींनी भरलेली आहे माझ्या हृदयाची तिजोरी। कुणी कोहिनूर जरी दिला तरी मी सौदा करणार नाही। आजच्या जमान्यात हितचिंतक असे होत चालले आहेत जे तुमचं हित पाहून चिंतित होतात। जखमा खूप खोल असतात, जेव्हा मित्र मतलबी होतात आणि खंजीरही दिसत नाहीत। मित्रांनो, वेळ सर्व काही शिकवते, लोकांसोबत जगायलाही आणि लोकांशिवाय जगायलाही। तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण मोठमोठ्या गोष्टीत नेहमी गुंतलेले असायचो, पण आता जेव्हा मोठे झालो आहोत तेव्हा लहान लहान गोष्टीत आपण विखरून जातो। जीवनाची खरी चमक चेहऱ्याच्या सौंदर्याने किंवा उंच घरांनी येत नाही, तर त्या घरातील वडीलधाऱ्यांच्या हास्याने येते। मित्रांनो, आजचा जमाना बदलला आहे। लोक आपल्या माणसांना रडवून स्वतः हसत आहेत, म्हणून वेळेवर नाती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जेव्हा आपल्याकडे वेळ नसेल तेव्हा कदाचित नाती शिल्लक नसतील। मित्र मित्र बनून धोका देणारे शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतात। खरं यश त्यालाच मिळतं जो आपल्या इच्छांवर विजय मिळवतो, आपल्या शत्रूंवर नाही। वेळ आणि घड्याळ सुधारणारे तर मिळून जातात, पण स्वतःची वेळ आणि परिस्थिती माणसाला सुधारावी लागते। लग्न हा एक छोटासा शब्द आहे, पण तो कुणाचंही आयुष्य बदलू शकतो। जे काम तुम्हाला घाबरवतं तेच करण्याचं नाव साहस आहे। मित्रांनो, जर कोणी तुमचं मन दुखावलं तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्या झाडावर सर्वात जास्त फळं असतात त्यावरच सर्वात जास्त दगडही पडतात। ज्या गोष्टी मी बोललो आहे त्यासाठी मी जबाबदार आहे, पण तुम्ही जे समजलात त्यासाठी मी जबाबदार नाही। म्हणून फक्त शरीरच नाही तर आपले शब्दही सुंदर बनवले पाहिजेत,
कारण लोक चेहरा विसरतील पण तुमचे शब्द त्यांना लक्षात राहतील. विचार करते की ती माणसं कोणत्या मातीची बनली होती जी आपल्या पत्रांची महिनोमहिने वाट पाहायची. आजकाल तर काही दिवस बोलले नाही की लोक नातीच बदलून टाकतात. मित्रांनो, 2 प्रकारचे लोक खूप त्रस्त राहतात. एक जे नाही म्हणू शकत नाहीत आणि दुसरे जे नाही ऐकू शकत नाहीत. आता मी माझ्या आयुष्याचा नियम बनवला आहे. कुणाकडून अपेक्षा ठेवायची नाही, कुणावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवायचा नाही आणि मनातली गोष्ट प्रत्येकालाच सांगायची नाही. आता एकटं राहूनही खुश राहायला शिकला आहे. या जगात विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. धर्माची सर्वात सोपी व्याख्या हीच आहे की कोणत्याही जीवाला आपल्यामुळे दुःख पोहोचू नये. मित्रांनो, प्रत्येकामध्येच ताकद आणि कमजोरी असते. जसं मासा जंगलात धावू शकत नाही आणि सिंह पाण्याचा राजा बनू शकत नाही, तसंच प्रत्येकाला त्याच्या वैशिष्ट्यानुसार महत्त्व दिलं पाहिजे. चूक झाल्यावर साथ सोडणारे तर इथे खूप मिळतील, पण तेच खरे असतात जे चूक झाल्यावर समजून सांगून साथ देतात. मित्रांनो, गर्व कुणाचाच राहत नाही तुटण्यापूर्वीपर्यंत. पैशांच्या डब्यालाही वाटतं की सगळे पैसे त्याचेच आहेत. निभावणारा तुमच्या 1000 चुकाही माफ करेल, पण सोडून जाणाऱ्याला विनाकारणही सोडून जायचं असतं. कुटुंबाला जोडून ठेवणारी पिन जी कागदांना एकत्र ठेवते तीच कधी कधी त्या कागदांना टोचतेही. त्याचप्रमाणे कुटुंबातही कधी कधी तेच लोक त्रास देतात ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते. मित्रांनो, कोण निघून गेलं हे महत्वाचं नाही, तर महत्वाचं हे आहे की कोण अजूनही सोबत आहे. मृत्यू काय आहे तर जीवनाची इच्छा, आणि जीवन काय आहे तर मृत्यूची प्रतीक्षा. ज्या गोष्टीत भीती वाटते त्या क्षेत्रात आपलं ज्ञान वाढवायला सुरुवात करा, मग तुमची भीती आपोआप पळून जाईल. खरं तर भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतो. मित्रांनो, संकट ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी वाटत असतात. पाहत राहिलात तर खूप मोठी वाटतील आणि उचलून घेतली तर एकदम हलकी. जगणं सोपं आहे, प्रेम करणंही सोपं आहे, जिंकणंही सोपं आहे. जेव्हा सगळं सोपं आहे तर मग कठीण काय आहे? कठीण आहे सरळ होणं. सरळ होणं हेच सर्वात कठीण आहे. तुम्ही जे कोणी आहात वास्तविक राहा, मूळ स्वरूपात राहा. कुणापासून प्रभावित होऊन स्वतःला बदलण्याची चूक करू नका, कारण कावळ्याचा आवाज जरी कर्कश असला तरी तो स्वतंत्र असतो आणि जो दुसऱ्यांची भाषा बोलतो तो पिंजऱ्यात कैद असतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे माणूस आपली पाठ पाहू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्यातील वाईट गोष्टीही माणूस पाहू शकत नाही. नजर आपल्या उणीवांवरही ठेवा, कारण नेहमी समोरचा चुकीचा नसतो. मित्रांनो, स्वतःला असं बनवा की तुम्ही नेहमी समाधानाचा भाग असाल, कोणत्याही समस्येचा नाही. जेव्हा परिस्थिती बदलणे शक्य नसेल तेव्हा मनाची स्थिती बदला, सर्व काही आपोआप बदलेल. जपून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कामी येतेच. जर कुणामध्ये काही कमी दिसली तर त्याला समजा, पण जर प्रत्येकातच कमी दिसत असेल तर स्वतःला समजा. आपल्याला अनेकदा वाटतं की दुसऱ्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, पण आपण हे विसरतो की त्यांच्यासाठी आपणही दुसरेच आहोत. रस्ते बनवणाऱ्याने ध्येय आधीच बनवून ठेवलं आहे, त्याची पर्वा कोणी करत नाही. जो म्हणतो की मला पर्वा नाही की लोक काय म्हणतात, खरं तर त्याला नजर स्वतःशी मिळवायची असते, इतर लोकांशी नाही. जे लोक तुमच्या योग्य गोष्टींचाही चुकीचा अर्थ करतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ कधीच वाया घालवू नका. मित्रांनो, व्यक्ती नाही, आनंद कुठे विकत मिळत नाही. लोक गैरसमजात जगतात की कदाचित कुठे मलम विकत मिळतो. आयुष्यभर लक्षात राहतं, अडचणीत साथ देणारा आणि अडचणीत साथ सोडणारा. झुका जरूर, पण फक्त त्यांच्या समोर झुका ज्यांच्या मनात तुम्हाला झुकलेलं पाहण्याची इच्छा नसेल. जिथे सन्मान नाही तिथे प्रेम व्यर्थ आहे, जिथे संवाद नाही तिथे संबंध व्यर्थ आहे, आणि जिथे विश्वास नाही तिथे पुढे जाणं व्यर्थ आहे. मित्रांनो, विश्वास तोडायला नाही तर विश्वास बनवायला शिका.
कोणी तुमच्यावर डोळे झाकून जर विश्वास ठेवत असेल तर ते तुमचं भाग्य आहे. वेळ कधी पुरावा किंवा साक्षीदार मागत नाही, ती थेट शिक्षा सुनावते. जर जीवनात खुश राहायचं असेल, मुक्त राहायचं असेल तर सगळ्यांना माफ करून झोपा. कोणतंही ओझं आपल्या मनावर घेऊन कधीच झोपू नका, कारण प्रत्येक दिवस उद्यावर अवलंबून नसतो. उदासी राहण्याची कारणं तर आयुष्यात खूप आहेत, पण विनाकारण खुश राहण्याची मजाच काही वेगळी आहे. जगात कुणालाही निरुपयोगी समजू नका, कारण जे झाडं फळं देत नाही ते सावली नक्की देतं. फक्त हात धरणं पुरेसं नसतं, तर तो हात नेहमी धरून ठेवणंही अनेकदा गरजेचं असतं. सगळी नाती गुलाबासारखा सुगंध देत नाहीत, काही अशीही असतात जे काटे देऊन जातात. मित्रांनो, सगळं काही इथे मिळत नाही. आयुष्यात कुणाचं काश तर कुणाचं अगं राहूनच जातं. जर असं झालं असतं तर अशा अपूर्ण इच्छा राहतात. वेळ वाहत आहे, कुणाचंही ऐकत नाही, पण आंधळी नाही, सगळ्यांना पाहते. वेळेनेही तारुण्याचं आमिष दाखवून बालपण हिरावून नेलं. कुणासमोर गयावया केल्यावर पहिल्यांदा शब्द ऐकले जातात, दुसऱ्यांदा अश्रू सुकतात, तिसऱ्यांदा भावना सुकतात. मग माणूस गयावया करत नाही तर तो दगड बनतो. जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचं ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. माणूस जर देवाला आपला वकील बनवेल तर तो जीवनात प्रत्येक खटला जिंकतो. खूप मुश्किलीने करतो तुझ्या आठवणींचा व्यापार. नफा कमी आहे पण गुजराण होऊन जाते. वय म्हणतं आता गंभीर व्हावं, मन म्हणतं अजून थोडा पोरकटपणा चालेल. मी दर रात्री माझ्या इच्छांना स्वतःच्या आधी झोपवतो आणि दर सकाळी त्यांच्या आधी उठतो. तशी तर बरीच गर्दी असायची माझ्या मैफिलीत. मग मी खरं बोलत गेलो आणि लोक उठून जात राहिले. चेहरा पाहून माणूस ओळखण्याची कला होती माझ्यात. त्रास तेव्हा झाला जेव्हा माणसांजवळ चेहरे खूप होते. मोबाईल शिवाय रिकामा हात दिसला कुणाचा तर शेवटचे एकदा हात मिळवावासा वाटतो. काही क्षण बसा वृद्धांसोबत. प्रत्येक गोष्ट गुगलवर मिळत नाही. धैर्य काय असतं हे त्या मुलाला विचारा जो पोटासाठी खेळण्यांच्या दुकानात काम करतो. रिकामं पडला आहे माझ्या शेजारचं मैदान. एक मोबाईल मुलांचे खेळ चोरून घेऊन गेला. मिठी मारणं ही सुद्धा एक गोड शिक्षा असू शकते. मित्रांनो, ही गोष्ट एका जिवंत उदाहरणासारखी आहे. एक तिरडी बनवणाऱ्याने मोठ्या दुःखाने म्हटलं, लोक मरतात त्यावरच माझं कुटुंब जिवंत आहे. ऐकलं होतं लोकांकडून की वेळ बदलत नाही. आता वेळेने सांगितलं की लोकही बदलतात. श्वासासोबत एकटा चालत होतो, त्रास तर सगळे सोबत चालायला लागले होते. कधी कधी आपण खूप कमकुवत धागे निवडतो आणि मग संपूर्ण आयुष्य गाठी बांधण्यात घालवतो. प्रत्येकाला खुश ठेवणं तितकंच अवघड आहे जितकं बेडकांना तोलणं. मित्रांनो, जेव्हा नाती नवीन असतात तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जेव्हा तीच नाती जुनी होतात तेव्हा लोक दूर जाण्यासाठी कारण शोधत असतात. कोणी तुमची चूक काढत असेल तर त्याला चुकीचं समजू नका, कारण त्या माणसाला वाटत असतं की तुम्ही त्याच्यापेक्षाही चांगलं बनावं. कुणाच्या चांगुलपणाचा इतकाही फायदा घेऊ नका की तो वाईट बनायला मजबूर होईल. लक्षात ठेवा, वाईट नेहमी तोच बनतो जो चांगला बनून तुटलेला असतो. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट इतकी बिघडत नाही की तिला पुन्हा ठीक करता येणार नाही. जीवनात कधीही कुणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसेही आहात तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. ईश्वराची प्रत्येक रचना स्वतःमध्ये सर्वोत्तम आणि अद्भुत आहे. जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधीही द्वेष करू नका, कारण हेच ते लोक आहेत जे समजतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. एकदा माफ करून चांगले बना, पण पुन्हा त्याच माणसावर विश्वास ठेवून मूर्ख बनू नका. नेहमी हे लक्षात ठेवा की चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांशी नेहमी लढावंच लागतं. फक्त वेळ आणि आदर, नात्यांची कदरही पैशांप्रमाणेच केली पाहिजे. दोन्ही कमावणं अवघड आहे, पण गमावणं खूप सोपं आहे. विश्वास एका स्टिकरसारखा असतो, तो दुसऱ्यांदा पहिल्यासारखा चिकटत नाही. कुणाला इतकंही महत्त्व देऊ नये की तो तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेईल.
मित्रांनो, जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं तेव्हा निसर्ग कुणाचं ना कुणाचं बोट तुम्हाला धरायला पाठवतोच. कुणाचं मन दुखवल्यानंतर चांगलं होईल की तुम्हीही तुमच्या वेळेची वाट पहा. कोण, कधी, कुणाचा आणि किती आपला आहे हे फक्त वेळच सांगते. वेळ चांगली असेल तर तुमची चूकही विनोद वाटते आणि जर वेळ खराब असेल तर विनोदही चूक बनून जातो. मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हेही जर तुम्हीच विचार कराल तर मग लोक काय विचार करतील. आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला शिका, कारण तुमच्या आयुष्यात तुमची भूमिका कोणी दुसरं निभावू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या वर्तमानाची चेष्टा करू नका, कारण वेळेमध्ये इतकी शक्ती आहे की ती कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलू शकते. मित्रांनो, जर तुम्ही कुणाला लहान समजत असाल तर तुम्ही एकतर त्याला दुरून पाहत आहात किंवा गर्वाने पाहत आहात. यशाच्या मार्गावर उन्हाचं मोठं महत्त्व आहे, कारण सावली मिळताच पावलं थांबायला लागतात. नाती वाचवण्यासाठी जर झुकावं लागलं तर झुका, पण जर वारंवार तुम्हाला झुकावं लागत असेल तर तुम्ही थांबा. कुणाला माफ तर वारंवार करा, पण त्याच्यावर विश्वास फक्त एकदाच ठेवा. जो माणूस तुमच्यावर खूप प्रेम करेल तो तुमच्याशी खूप भांडेलही, पण जेव्हा तुमची साथ देण्याची वेळ येईल तेव्हा तो संपूर्ण जगाशीही लढेल. जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त बरोबर राहा. साक्ष वेळ स्वतःच देईल. मित्रांनो, नेहमी चालायला शिका. गरजेचं नाही की जो आज तुमच्या सोबत आहे तो उद्याही तुमच्या सोबत राहील. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करू लागेल तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून दूर जाणं चांगलं असतं. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्यासारखंच दुर्लक्ष करायला शिकाल. जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा वर आहात. मित्रांनो, कधीही कोणत्याही गरजूला आपल्या दारातून निराश परत पाठवू नका, कारण देवाने तुम्हाला देण्याच्या लायकीचं बनवलं आहे, मागण्याच्या लायकीचं नाही. जर तुम्ही कुणासाठी नेहमी उपलब्ध राहाल तर लोक तुम्हाला स्वस्त आणि फालतू समजायला लागतील. जेव्हा तुम्ही कुणाचं भलं करता तेव्हा तुम्ही देवाच्या आणखीन जवळ जाता. आपल्या त्रासांचे कारण इतरांना मांडल्याने तुमचे त्रास कधीही कमी होणार नाहीत. आयुष्यात पश्चाताप करणं सोडून द्या. असं काहीतरी करा की तुम्हाला सोडून जाणाऱ्यांना पुन्हा पश्चाताप होईल. जे लोक तुम्हाला पसंत करतात त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व त्या लोकांना द्या जे तुमच्यावर विश्वास ठेवतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पायाला लागणारी जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागणारी जखम समजदारीने जगायला शिकवते. आयुष्यात कधीही स्वतःला कुणाची सवय लावून घेऊ नका, कारण माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तुम्ही त्याला आवडता तेव्हा तो तुमची वाईट गोष्ट विसरतो आणि जेव्हा तो तुमचा तिरस्कार करतो तेव्हा तो तुमची चांगली गोष्ट विसरतो. कोणत्याही माणसाला समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूचा नाही तर आपल्या हृदयाचा वापर करा, कारण मेंदू नेहमी व्यापार करतो आणि हृदय नेहमी प्रेम करते. आयुष्यात काही असे लोकही भेटतात जे वचन तर देत नाहीत पण खूप काही निभावून जातात. अनेकदा तीच नाती खूप अप्रतिम असतात जी उपकारांनी नाही तर भावनांनी बनलेली असतात. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाहीत. जेव्हा माणसाचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते. कुणाच्या सल्ल्याने तर रस्ते नक्की मिळतात, पण ध्येय तर स्वतःच्या मेहनतीनेच मिळते. वेळेपेक्षा जास्त आयुष्यात आपलं आणि परक कुणी नसतं. वेळ आपली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ परकी झाली तर आपलेही परके होतात. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, पण हेही सत्य आहे की त्यांना कधीच वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं. आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरून जा जे तुम्हाला विसरून गेले आहेत. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही गप्प राहता तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना चांगले वाटता, पण जसं तुम्ही खरं बोलता तसं तुम्ही सगळ्यांच्या नजरेत वाईट बनता. कधी कधी दगडाच्या ठोकरेनेही ओरखडा येत नाही
आणि कधी कधी छोट्याशा गोष्टीवरून माणूस विखरून जातो. कुणासोबत वाईट करून आपल्या वेळेची वाट नक्की बघा, कारण नशीब जेव्हा थप्पड मारतं तेव्हा ती तोंडावर नाही तर आत्म्यावर लागते. जे मनाने चांगले असतात डोकेबाज लोक त्यांचा पुरेपूर फायदा उचलतात. मित्रांनो, आयुष्यात जे काही करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण स्वतःच्या हिमतीवर बनवलेला महालही दुसऱ्यांसाठी स्वर्गासारखा असतो. जो व्यक्ती स्पष्ट, स्वच्छ आणि सरळ बोलतो त्याची वाणी कठोर जरूर असते, पण तो कधीही कुणासोबत कपट करत नाही. वाईट वेळेतही एक चांगली गोष्ट असते, ती म्हणजे जशी ती येते तसे फालतू लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. मित्रांनो, जर कोणी तुमच्या अपेक्षेनुसार जगत असेल तर तुम्हीही त्याच्या विश्वासावर खरे उतरा, कारण माणूस त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या सर्वात जवळचा मानतो. जीवनात पैसा नाही तर व्यवहार कमवा, कारण स्मशानात 4 लोक तुम्हाला सोडायला येतील, 4 कोटी नाही. जर कोणी शांत असेल तर याचा अर्थ नाही की तो कमजोर आहे, हा त्याचा मोठेपणा आहे, कारण ज्याला सहन करता येतं त्याला बोलायलाही येतं. मित्रांनो, जर कुणाला काही द्यायचं असेल तर त्याला चांगला वेळ द्या, कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट परत घेऊ शकता, पण कुणाला दिलेला चांगला वेळ परत घेऊ शकत नाहीत. कुणाच्या वाईट वेळेत त्याचा हात धरा, त्याला आधार द्या आणि त्याला हिंमत द्या, कारण वाईट वेळ तर थोड्या वेळात निघून जाईल, पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील. मित्रांनो, कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे 3 कारणांनी येते: भावाने, अभावाने आणि प्रभावाने. जर भावाने आला असेल तर त्याला प्रेम द्या, अभावाने आला असेल तर त्याची मदत करा, आणि जर प्रभावाने आला असेल तर आनंदी व्हा की देवाने तुम्हाला इतकी क्षमता दिली आहे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लोणी लावणाऱ्याच्या हातात नेहमी चाकू जरूर असतो. तारीफ करणाऱ्यापेक्षा नेहमी चूक काढणाऱ्याला महत्त्व द्या, कारण तारीफ करणारा तुम्हाला आणखीन बिघडवेल, पण चूक काढणारा तुम्हाला सुधारण्याची संधी देईल. जर कोणी तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तो चांगला नाही, तर तुम्ही चांगले आहात, कारण त्यांच्या चांगुलपणा पाहणारी नजर फक्त तुमच्याकडे आहे. आयुष्यात जर कधी वाईट वेळ आली नसती तर आपल्यात वेशात लपलेले परके आणि परक्यांच्या वेशात लपलेले आपले आपल्याला कधीच दिसले नसते. मित्रांनो, जर तुम्हाला कुणा एकाबद्दल तक्रार असेल तर त्याच्याशी बोला, पण जर तुम्हाला सगळ्यांबद्दल तक्रार असेल तर ही वेळ आहे की तुम्ही स्वतःशीच बोला. आयुष्यात ठेच लागण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही चालायचं सोडून द्यावं, तर ठेच लागण्याचा अर्थ हा असतो की तुम्ही सावध व्हावं. जेव्हा कोणी तुमची कदर करत नसेल तेव्हा त्याच्या आयुष्यातून दूर जाणं चांगलं आहे. आयुष्यात जर कधी पडलात तर स्वतःच उठा, कारण लोक फक्त पडलेले पैसे उचलतात, माणूस नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःकडून हरत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकणारच नाही. मित्रांनो, जर तुम्ही अशा माणसाच्या शोधात असाल जो तुमचं आयुष्य बदलेल तर आरशात पहा, कारण तुमच्याशिवाय या जगातील कोणताही माणूस तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. कोणताही माणूस इतका श्रीमंत नसतो की तो आपला गेलेला वेळ विकत घेऊ शकेल, आणि कोणताही माणूस इतका गरीब नसतो की तो आपला येणारा उद्या बदलू शकणार नाही. लोक बदलत नाहीत तर ते उघडे पडतात. जेव्हा विश्वास ठेवायचाच असेल तर स्वतःवर ठेवा. लोकांचं काय सोडून जातात तर काही तोडून जातात. मित्रांनो, जो तुमच्या भावनांना समजत नाही त्याच्या मागे वेडं होणं हे प्रेम नाही तर केवळ मूर्खपणा आहे. जे तुमच्याशिवाय आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. त्यांच्या मागे लागून आपली इज्जत कधीच कमी करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा दुःख आणि कडवट बोलणं दोन्ही सहन होऊ लागेल तेव्हा समजून जा की तुम्हाला जगायला जमलं आहे. कुणाच्या घरी गेलात तर आपल्या डोळ्यांना इतकं ताब्यात ठेवा की त्यांच्या आदरातिथ्याशिवाय त्यांची कोणतीही उणीव दिसू नये, आणि जेव्हा त्याच्या घरातून बाहेर पडाल तेव्हा आपल्या जिभेवर इतकं नियंत्रण ठेवा की त्याच्या घराची इज्जत आणि गुपित दोन्ही तुमच्याकडे सुरक्षित राहतील. जेव्हा कोणी समजतच नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय आहे. जेव्हा कोणी मानतच नसेल तर त्याला सांगण्याची गरजच काय आहे. जो तुमच्याशिवाय खुश आहे
त्याच्या मागे जाण्याची गरजच काय आहे? मित्रांनो, जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जग प्रत्येक त्या गोष्टीला दुर्लक्षित करतं जी तिच्या ऐपतीच्या बाहेर असते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचे मालक तुम्ही स्वतः बनाल त्या दिवशी तुम्हाला कुणीही रडवू शकणार नाही. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की तो ठरवेल की तुम्हाला कधी हसायचं आणि कधी रडायचं. मित्रांनो, नातं कोणतंही असो ते असं निभवा की त्या नात्यांचं आयुष्य लांब होईल. जगातील सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजेच सल्ला हा आहे. एकाकडून मागितला तर हजारो देतात आणि जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजेच मदत ही आहे. हजारांकडून मागितली तर कोणी एक देतो. जर कोणी तुम्हाला कमी लेखू इच्छित असेल तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात. जर कोणी तुमच्या आयुष्यात वारंवार येऊन वारंवार तुम्हाला धोका देत असेल तर त्यात चूक त्याची नाही तर तुमचीच आहे, कारण तुम्ही त्याला वारंवार संधी देत आहात. मित्रांनो, जे लोक तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतात ते लोक तुमचे कधीही होऊ शकणार नाहीत. जे लोक तुम्हाला पाहून तोंड फिरवतात त्यांना ही बातमी नक्की द्या की तुम्हाला तेच 2 हात आठवतील जे तुमची तिरडी उचलतील. जो व्यक्ती प्रत्येक वेळी दुःखाचं रडगाणं गातो त्याच्या दारात उभं असलेलं सुख सुद्धा बाहेरूनच परत जातं. कुणाचं मन दुखवणं तितकंच सोपं आहे जितकं समुद्रात दगड फेकणं, पण हे कुणाला माहित नाही की तो दगड किती खोल गेला आहे. जे लोक वेदना समजतात ते कधीही वेदनेचं कारण बनत नाहीत. मित्रांनो, खरं प्रेम करणारा तुम्हाला रागात चुकीचं बोलू शकतो पण कधीही तुमचं वाईट तो करू शकत नाही, कारण त्याच्या नाराजीत तुमची काळजी असते आणि हृदयात तुमच्यासाठी खरं प्रेम असतं. जो माणूस म्हणतो की मी तुझ्यासोबत नेहमी राहीन त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण या जगात कुणीही कुणाची नेहमीच साथ देत नाही. लोक फक्त आपल्या गरजेनुसारच तुम्हाला आठवत असतात. जर कोणी तुम्हाला धोका दिला तर त्याला धन्यवाद म्हणा, कारण तो तुम्हाला शिकवून गेला की जगातील प्रत्येक माणूस विश्वासाच्या लायकीचा नसतो. मित्रांनो, जो व्यक्ती आपल्या मनातील भावना आपल्या आतच ठेवतो तो सर्वात जास्त ताकदवान असतो. जेव्हाही तुमचं धैर्य आकाशात जाईल तेव्हा लक्षात ठेवा कुणी ना कुणी तुमचे पंख कापायला तुमच्या समोर नक्कीच येईल. जो माणूस तुमची शांतता समजू शकला नाही तो तुमचे शब्दही समजू शकणार नाही. मित्रांनो, जो व्यक्ती तुम्हाला रडवून स्वतःही रडतो त्याला कधीही स्वतःपासून दूर करू नका, कारण तो तुमच्यावर खरं प्रेम करत असतो. जर कोणी तुमच्या समोर झुकलं तर याचा अर्थ हा नाही की त्याची काही इज्जत नाही, तर याचा अर्थ हा आहे की त्याला तुमची काळजी आहे. जो व्यक्ती तुम्हाला समजूनही घेतो आणि समजावूनही सांगतो त्याच्यापेक्षा चांगला माणूस आयुष्यात दुसरा कोणी असू शकत नाही. मित्रांनो, जो माणूस तुमच्या सुखात तर सोबत असतो पण दुःखात सोबत नसतो त्याच्यापासून दूर राहणं चांगलं आहे. जो व्यक्ती तुमच्या चुका तुमच्या तोंडावर बोलतो त्याच्यापेक्षा चांगला मित्र तुम्हाला संपूर्ण जगात मिळू शकत नाही. जो माणूस तुम्हाला वारंवार रडवतो त्यापेक्षा एकटं राहायला शिका, कारण एकटं राहिल्याने तुम्हाला कुणी दुःख तर देणार नाही. जो माणूस तुमच्या आनंदासाठी आपला आनंद विसरून जातो त्या माणसापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला कुणीही करू शकत नाही. मित्रांनो, जो माणूस तुम्हाला रडताना पाहूनही दुर्लक्ष करतो त्या माणसाकडून कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जो माणूस तुमच्या लहान सहान गोष्टींचीही काळजी घेतो त्या माणसाला कधीही गमावू नका. जो माणूस तुमच्यासाठी त्याच्या आईवडिलांना सोडून देतो त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण जो माणूस त्याच्या आईवडिलांचा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार. जो माणूस तुमच्या वाईट काळातही तुमच्या सोबत उभा राहतो त्या माणसाची साथ कधीही सोडू नका. जो माणूस तुमच्या हृदयाशी आणि तुमच्या भावनांशी खेळतो त्या माणसाला पुन्हा आपल्या आयुष्यात कधीही येऊ देऊ नका. जो माणूस तुमच्या एका चुकीवर तुम्हाला सोडून देतो त्या माणसावर कधीही प्रेम करू नका. जो माणूस तुमचा आदर करत नाही त्या माणसासोबत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहा. जो माणूस तुमच्या गरजेचा फायदा उचलतो त्या माणसापासून नेहमी दूर राहा.
जो माणूस तुम्हाला वारंवार धोका देतो त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. जो माणूस तुमच्या भावनांना समजत नाही त्या माणसाला कधीही आपला हितचिंतक बनवू नका. जो माणूस तुमच्या दुःखात तुमची साथ देत नाही त्या माणसाला कधीही आपला मित्र समजू नका. जो माणूस तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतो त्या माणसाशी कधीही कोणतंही नातं ठेवू नका. जो माणूस तुम्हाला सोडून जाऊ इच्छितो त्याला कधीही थांबू नका, कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. शेवटी मित्रांनो, जीवनाचं सार केवळ श्वास घेण्यात नाही तर प्रत्येक श्वास जागरूकतेने, प्रेमाने आणि सार्थकतेने जगण्यात आहे. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची, इतरांच्या जीवनात काही सकारात्मकता आणण्याची आणि आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आणखीन जवळ जाण्याची एक नवीन संधी आहे. आपल्या कर्मांप्रती जागरूक राहा, आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिक राहा आणि आपल्या हृदयात करुणेचा भाव कायम ठेवा. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी आध्यात्मिकता आहे. मला आशा आहे की या विचारांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली असेल. जर तुम्हाला हा संदेश मोलाचा वाटला असेल तर या ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.